श्रीमद भगवद्गीतेचा कर्मसन्यास योग अध्याय 5वा. श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय संन्यास योग म्हणून ओळखला जातो. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनला कर्मसन्यास आणि कर्मयोगातील श्रेष्ठत्व समजावून सांगतात. अर्जुनाच्या मनात संन्यास म्हणजे कर्माचा त्याग आणि कर्मयोग म्हणजे फळाशी विना कर्म करणे, या दोन्हीपैकी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे याबद्दल संभ्रम असतो. भगवान श्रीकृष्ण या संभ्रमाचे निरसन करून दोन्ही मार्गांचे खरे स्वरूप आणि त्यांचे अंतिम ध्येय एकच कसे आहे हे स्पष्ट करतात. अध्यायातील प्रमुख शिकवणी. संन्यास आणि कर्मयोग यांचे एकत्व. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की संन्यास म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजे कर्म करणे, हे दोन्ही मोक्षाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत आणि ते परस्परांशी विसंगत नाहीत तर पूरक आहेत. जो मनुष्य आसक्ती सोडून कर्म करतो तो संन्यासीच आहे. वास्तविक संन्यास म्हणजे कर्माचा त्याग नव्हे तर कर्मफळाचा त्याग होय. सगुण आणि निर्गुण उपासनेचा समन्वय. या अध्यायात भगवान दोन्ही मार्गांना म्हणजे सक्रिय कर्म आणि निवृत्ती यांना समान महत्त्व देतात. जो मनुष्य फळाची इच्छा न ठेवता कर्म करतो तो कर्मामध्ये असूनही अलिप्त राहतो. कर्तव्य कर्म करणे महत्त्वाचे आहे. भगवान सांगतात की केवळ कर्म सोडणे पुरेसे नाही, मनाने कर्माच्या फळाची आसक्ती सोडणे महत्त्वाचे आहे. जो मनुष्य केवळ बाह्यता कर्माचा त्याग करतो परंतु मनाने आसक्त असतो त्याला खरा संन्यास साधता येत नाही. ज्ञानाने अज्ञानाचा नाश. ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याला कळले आहे की तो केवळ निमित्त मात्र आहे आणि सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनीच घडतात. ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म. जो मनुष्य सर्व कर्मे ब्रह्माचे अर्पण म्हणून करतो तो पाप पुण्यापासून अलिप्त राहतो, जसे कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही. अशा व्यक्तीला कर्मबंधन बाधत नाही. समत्व बुद्धी. ज्ञानप्राप्त झालेला मनुष्य पंडित, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांच्यामध्ये समान आत्मतत्व पाहतो. त्याला समत्व बुद्धी प्राप्त होते. बाह्य सुख आणि आंतरिक सुख. जे सुख इंद्रियांच्या संयोगातून मिळते ते क्षणभंगूर असते आणि दुःखाला कारण होते, परंतु जे सुख आत्म्यातून मिळते ते शाश्वत आणि अक्षय असते. ज्ञानी मनुष्य बाह्य सुखाचा त्याग करून आत्मसुखात रमतो. मोक्षाचा मार्ग. वासना, क्रोध आणि भय यांवर विजय मिळवून आत्मज्ञानाच्या सहाय्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकतो. इंद्रियांना बाह्य विषयांपासून दूर ठेवणे, दृष्टीला भ्रुकुटीत स्थिर करणे, प्राण आणि अपान वायूला सम करणे आणि मन आणि बुद्धीला नियंत्रित करणे या मार्गांनी मुक्ती मिळते. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात की कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन्ही मार्ग अंतिम ध्येयापर्यंत नेणारे आहेत, परंतु कर्मयोग हा संन्यासाहून अधिक सुलभ आणि व्यवहारात आचरण्यास सोपा आहे. खऱ्या अर्थाने कर्मयोगीच खरा संन्यासी आहे, कारण तो कर्म करतो परंतु कर्मफळाची आसक्ती ठेवत नाही.